म्हटल्यानंतर फार अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा विषय असतो आणि जेव्हा आपण माहेरी असतो की नाही तेव्हा खरं तर त्याची किंमत नसते, पण जेव्हा आपण सासरी निघून जाते, माझी ताई जेव्हा सासरी निघून जाते ना तेव्हा मग माहेरची खरी किंमत कळायला लागते। आईचं त्यावेळेचं ओरडणं ते आठवायला लागतं, बाबांचं शिस्त लावणं ते आठवत असतं आणि प्रत्येक प्रसंग माहेरचे आठवत असतात, कारण त्या माहेरी ही जी ताई आहे ती लहानाची मोठी झालेली असते, सगळे तिचे हट्ट पुरवले गेलेले असतात आणि मग कुठेतरी माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा सासरी निघून जात असते ताई तेव्हा कुठेतरी माहेर हे दुरावलं जातं आणि त्याच माहेरी मी तिला पुन्हा घेऊन जाणार आहे माहेरच्या आठवणींमध्ये। ताई तुझं नाव सांग। माझं नाव नम्रता मारुती जाधव। माहेर कुठलं? माहेर माझं पिंपळे गुरव आणि सासर? सासर यमुनानगर निगडी। माहेरी जाणं होतं वर्षातून? माहेर तसं जवळ असल्यामुळे वारंवार जाणं होतं। अच्छा, म्हणजे मनात आलं की माहेरी चाल? हो, जवळच आहे ना, एक 16 किलोमीटर। 16 किलोमीटर, वाह, व्हेरी गुड। दोन्ही पण पिंपरी चिंचवड? दोन्ही पण पिंपरी चिंचवड मध्येच येतं ना, पिंपळे गुरव आणि निगडी दोन्ही पण पिंपरी चिंचवड मध्ये येतं। नाही, बिलकुल नाही। अरेंज मॅरेज आहे? हा, व्हेरी गुड। अरे भाऊजींना कधी ती पहिल्यांदा तिथेच बघितलं होतं? म्हणजे बघायला आल्यावरच। बघायला आल्यावर, वाह, व्हेरी गुड। काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेर म्हणजे असं एक निवांत ठिकाण असतं, ते एक जिव्हाळ्याचं ठिकाण आहे। एक माहेर हा शब्द जर तुम्ही उच्चारला तर तुमच्या अंगावरचे रोंगटे खडे होतात, की ते आपण जे वयाच्या 18, 20, 22 वर्ष जितके काही वर्ष माहेरी असू त्या माहेरचा ओलावा आपल्या मनामध्ये कायम असतो। हा माहेर हा विषय असा आहे की थोडा इमोशनल, थोडा भावनिक आहे। म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये माहेर हा एक असा विषय आहे की तो मनाच्या गाभाऱ्यात एक कोरलेला असतो, की तो विषय घेताच आपले आई वडील, आपले आप्तेष्ट, आपले काका काकी, बहीण भाऊ हे आपल्या डोळ्यासमोर राहतात आणि त्यांच्यासोबत घालवलेले काही गमतीशीर प्रसंग, काही इमोशनल, काही भावनिक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात। तू कुठल्या प्रसंग तुला सांगावं असं वाटतं? ऍक्च्युली मी तुम्हाला माझ्या माहेर आणि सासराचं दोन्ही कंबाईन सांगणार आहे। थोडा फनी सीन आहे, कॉमेडी आहे। कॉमेडी आहे? हो हो, आपल्या आवडतं ना कॉमेडी। नक्कीच नक्कीच, मला शेअर करायला आवडेल। तर ही गोष्ट आहे 2016 डिसेंबरची। माझी मुलगी झाली होती गार्गी, तेव्हाचा हा किस्सा आहे। तर तिच्या 5वी साठी माझे सगळे सासरकडचे 30-40 लोक जमलेले होते। तर घरात 30-40 लोक होते, माझे पुतणे असतील, माझे जावा असतील किंवा माझे दीर असतील, माझे सासरे असतील, सगळे जमले होते आणि ते सगळं 5वीचा सगळा कार्यक्रम चालला होता, ते सगळं पूजन चाललं होतं। ते सगळं झाल्यानंतर ना मी माझ्या बेडरूम मध्ये बाळ रडतंय म्हणून थोडंसं गेले पाहायला। तर माझी आत्या होत्या तिथं, माझी काकी होती, माझी माहेरची पण बरेच जण होते। तर ते थोडंसं जे सिक्रेट आहे ना ते मी नंतर शेअर करेन। तर सगळेजण नम्रता नम्रता ह्या नावाने, सिक्रेट आहे की अजून सांगितलं नाही? नाही। ओके ओके ओके। तर सगळेजण नम्रता नम्रता ताई या नावाने हाक मारत होते। तर मला, हो हो, मलाच। तर मला 4 आत्या आहेत, तर माझी एक 4 नंबरची जी माया आत्या आहे ती मला वेगळ्या नावाने हाक मारते। ते घरात काही सासरी एवढं कोणाला माहित नव्हतं, फक्त मिस्टरांना माहित होतं। पण सासरकडच्या जावा किंवा माझे पुतणे, माझ्या नंदावी यांना कोणालाच काही माहित नाही। तर आमच्याकडे पॅरेट आहे, मराठीत आपण पोपट म्हणतो। तर तो पोपट बाहेर होता आमच्या ह्याच्यामध्ये पार्किंग मध्ये आणि छोटे पुतणे होते 8-10 वर्षाचे, काही भाच्या होत्या, त्या सगळ्या दंग होते खेळण्यात। तर जेवणाचा कार्यक्रम वगैरे उरकला। माझ्या आत्याला माझी जरा जास्त काळजी